ए जोयला, ए जोयला, सांभाळ तुझा. लाज वाटत नाही रे. हिंदू धर्मामध्ये जन्म घेतल्यानंतर ब्रह्मा विष्णू आणि महेश. काय बुवा तुम्ही महेश म्हणजे कोण? स्मशान भूमीचे अधिकारी व ते देव आहेत. आणि मी विष्णू म्हणजे कोण? बावला. लाज नाही वाटत? अरे विष्णूने पालन पोषण करून आज ही परिस्थिती झालेली आहे. तू काय सांगत? तुझ्या म्हणता इथं ड्रेस काढलो काय म्हणता? तुझी परिस्थिती बघण्यासारखी नाही. तुका बघूची इच्छा? माझी बघणारी घराकडे भरपूर पोरगी होत. आणि तुका काय गरज आहे या सगळ्यांसमोर सांगायची? तुझा काढून दाखव ना. म्हणजे ही मराठी माणसाची वृत्ती आहे, आपला ठेवायचा झाकून आणि दुसऱ्याचा बघायचा वाकून. म्हणजे तू लय मोठं सभ्य काय रे? जगामध्ये सगळ्यात मोठा कोण? तो काळ आहे आणि तो काळच आपल्या वाटेला येतो. संगत म्हणतात चांगल्याची करायची. बाबळीच्या बाजूला जर केळीचं झाड असेल तर ती पानं बाबळीच्या काट्याने फाटली जातात. आणि एक लक्षात ठेव, त्या केळीच्या पानावर चांगल्या दिवशी जेवला जातात. या लक्षात ठेव, फाटलेली असली तरी. वाडी पण दाखवतो ना, उद्या तुका त्याच्यावर दाखवूया. लक्ष दिला? ए राहुल विषय चंदन तू आता तो कोणाच्या पदरात नाही. चंदन तुका कोणा तोंडात पण घालू कोणाचं चंदन नाही गावं, इतक्या महाग आता. लक्ष दिला? काहीतरी हय फकांडा मारू नको. माझ्या म्हणता बाजूक बघ, म्हणता वाघ असा. तुम्ही तुमच्या घरचे वाघ असता, तो माणूस काय कुत्रे. आई शोपन माका एवढा वाईट वाटला. अरे माणूस म्हणजे आज सिंधुदुर्गामध्ये 2 वाघांना लढणारा एकच वाघ व मान्य करावं लागेल. कारण सिंधुदुर्गात एकच हे वाघ आहे. भजनामध्ये बसल्या जागेवर राग आणि खाट सांगू शकता. आणि तू त्यांना सांगतो मंत्र म्हटल्याने काय वाईट म्हटल्याने? चांगला म्हटल्याने. मी तर म्हणे आज तुझे घरचे आणण्यापेक्षा ह्यांका धरून बसू. आयुष्य पण चांगलं म्हटलं ना, त्यांना टाळले पडले. तुका काय पडला? तू तो जळत की त्या माहिती बक्षीस तुका पहिला इला नाही ना म्हणून. अरे आम्ही गाणं म्हटल्यानंतर आमका बक्षीस दिलं काय बुवा? तुका नंतर गाणं म्हणून दाखवूचा लागला तेव्हा तुका 500 रुपये दिले. अरे सिद्धेश शिरसाट म्हणजे तुका काय सामान्य व्यक्तिमत्व वाटला? सामाजिक कार्यकर्त्यांनी उद्योजक. आज 43वा वाढदिवस आहे, त्यांना वाटलं समीर कदम माझा बारका भाव आहे अशी अजून देतील. माझ्या जीवावर जाऊ नको. तू सांगतो तू अन खा. त्यांना वाटला एका काहीतरी हॉटेलात खायचा, हॉटेल हायवे खायचा हॉटेलचा. अरे से त्यांना वाटला हे का जेवण झाली 1000 रुपयाचा मग जेवण झाली. तू काय तुझा तू किती लावसा का बोला दिल्या. पण माका याकच वाईट कुत्रे वागू. आई शपथ मी सगळं मान्य केलं असतं. तर माका काय बोलले आणि तुमका काय बोलले की तुका आमच्या दोघांची खाट घालू आणली. म्हणजे तुमका दोघांची खाट घालू हांजला, तुम्हीच खाटेवर झोपतात असं हे बोललो. काय यार तुमका कितपत पटला? एका अगदीच नाही अर्धा किलो सुपारी आणला, त्याच्यातले 2 सुपारी देऊन जावा. लाज नाही वाटत रे मागायला. संगत कोणी कोणाची केली? कोणी केली? कृष्णाची संगत अर्जुनाने केली म्हणून 5 पांडव तरले गेले. आणि कौरवांची संगत दुर्योधनाने केली म्हणून कौरव मारले गेले. लक्षात ठेव. त्याच्यामुळे संगत कोणची करूची? तू म्हणता 5 वर्ष मी तुला लांब ठेवलं, तू कोण माका लांब ठेवलं? पहिला कापून टाकीन तुझा नाक. माका सांगता 5 वर्ष. अरे समीर कदमचं पुस्तक बंदच नाही. पुढच्या फेब्रुवारी पर्यंत समीर कदमचे कार्य चालू. तुका घराकडे कॅरेक्टर दाखवलं. आणि अगदीच नाही चतुर्थीत कोणाच्या घराकडे भजन करून नसले ना तरी त्यांच्या घराकडे मी बोमटत असतो. मान्य होतं. तुझी गाणी कोण लावता ती माका दाखव. मग अरे युट्यूबच्या माध्यमातून का असे ना कॅसेटच्या माध्यमातून समीर कदमची गाणी ऐकतास की नाही? होतं होतं. हे तो आवाज कोण ऐका?
झोपाची ना उलटन झोप अरे आपला आवाज ऐकल्यावर शंकर चांगली झोप सुद्धा लागतात. त्याच्यामुळे तू मोठेपणा करू नको. आजची बारी करू उद्या चलले अलिबाग तू येत तो उभे पण नाही करू. तू माझ्या नादाक लागत होतो आधीच हा ते बाबळीच्या झाडाकडे केळीचं झाड जरी लागला तरी चालेल. चंदनाचं झाड तुझं मिट्टी का गेला आई खालसून आग झाली काय ना वर्ष आवडत नको. कपडे म्हणता काय झालं रे काय. आता मी मगाशी उचलून गेलो मला ह्याचा प्रॉब्लेम म्हणजे सध्या आता वय नाही खरा तर सांगा काय होईल सोय येणार का नाही तर लोक काय म्हणतात ह्यो काहीतरी बाहेरच गेलो. मला डायबिटीस आहे मला जावं लागतं. मी आता ह्यांचा गाणं परत चाललो का मी जाणार काही बोलायचं नाही आधी सांगा जे आहे त्या ना बुवा. आज तू मका डॉक्टरचं करतो तू देऊच ना किंवा हे पण देऊचे ना उद्या डॉक्टरचं करतो मका जाऊन येऊचा झाला तुका हे तो खड्याचा त्रास आहे तू सांगतोस का लोकांना जेव्हा असं वळवळत असतोस तेव्हा. अरे आपला ठेवायचं नाही तर कधी झाकून जा हाय का हाय ना. मला वाटलं जावंसं मी गेलो तुझं बांधिले का मी तुझं देणे का ये काय मग राजेश माडेश्वरांनी सांगितलं उड्डाण जायचं ना तर मी अजिबात झाला मी माझी सोय काही करी नाही. पहिला वरच चालू पण माझ्याकडे म्हणता आयटम प्रियसी प्रियसी बुलेटवर ना घेऊन गेलेली. बुलेटचा आवाज कसो रे बुलेटचा आवाज टू 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 असं ना. अरे तुका गाडीचा आवाज ना माहीत चालू बुलेटचा आवाज आई जरा जरी ती चालू होत नसल्या तरी ती वाजवत करते लक्षात दिला. त्यामुळे बुवा विषय काय कार्यक्रमाला कसले आले काय बोलायला पाहिजे कोणाची कशी मुली धुनी काढतोय कार्यक्रम काय बघा ना वेळ काय किती वेळापर्यंत बारी करायची याचं तुम्हाला टायमिंग सेन्स माहिती आहे. आणि जुने जाणते 5 वर्षानंतर बारी असली म्हणून का आला. आज मी स्वीट अँड शॉर्ट का करतोय कारण अनुभवाला गाठी जोयला त्या माणसात मी आपलं काय बोललेलं कारण माका माहित आहे ना मी भिणार नाही. माका 2 सुपारी नाही दिले तरी मी त्यांना देऊन पण मी भिणार नाही. लक्षात दिलं. आणि ते माका बिचारे बोलत नाही कारण त्यांना माहित आहे का बोला काय बोलतो आधीच मिळलं जा पण मी बरोबर गोड बोलत त्यांना माहित आहे. तू नको तर काहीतरी जाळू नको कारण बुवा रंगात रंग अनेक आहेत रंगात रंग अनेक आहेत पण या भजनामध्ये रंग एकच आहे तो म्हणजे पांडुरंग. तुमका काहीतरी संस्कृत मध्ये विचारले फलाशन फलाशन काय आता काय सांगा आपलं काय विषय नाही. मागा काय त्याचा अर्थ तुका सांगा ह्यो ह्याका बसलो का हे मंत्र म्हणत असतात. काय म्हणता बुलेट अरे स्मशानात मैत्रिणी घेऊनची सुद्धा ताकद ज्याच्यात हा ना तोच काहीतरी करू शकतो. अरे जिसमे है दम तो समीर कदम. आणि बुलेट वर ना आता काय मी माझ्या अंगापेक्षा जडा माझी बुलेट नाही माझी ज्युपिटर आहे समजला. त्या 2 चाकार चालणारी तुझी 4 व्हीलर आहे तुका 4 चाकांचा आधार घेऊन आज मी बारीक किती झालं उद्या हे 2 जण जाड जुड यांका 4 जण लागतील माका 2 जण आरामात झालं टेन्शनच नाही. आणि काय सांगतो देवळाच्या मागे देवाच्या पुढे उभं राहून मागण्यापेक्षा आपण काय मागतो त्यापेक्षा देवळाच्या मागे राहून आपण कसे वागतो त्याला महत्व कोण देतो. जत्रेला देवळाच्या मागे जाऊन काय करतात त्याला महत्व हा देतो. तुझे पॉइंट सगळे पुढे मी वेळेला महत्व देणार सगळीकडे लक्षात घे. आज माझा विषय सोडून दे आज तुझ्या रशी आग सोडले ना तो बिचारो माणूस मी त्यांना काय बोललोच नाही ते मला काय जास्त बोलले नाही फक्त त्यांनी एवढं सांगितलं की मी मान टाकले पण मी त्यांना काय बोलातच तर ते माका काय बोलतोय
पण आज भजनामध्ये मी खरं सांगतो, मी त्यांना मानतो. बाकी त्यांचा विषय कसंही असू दे, त्यांचं प्रोनाउन्सिएशन, कारण एखाद्याकडे कोणत्या ना कोणत्या गोष्टी कमी असतात, त्याला आपण नाव नाही ठेवू शकत नाही. आज जोईल बुवा ओम भगनी तुझ्या काय रात्री स्वप्नात येतात ओम भगनी यांडावून तुझा आवाज खराब, सगळ्यांची आवाज खराब. आता थोड्या आजीचा आवाज काढेल, प्रियेचा आवाज काढेल, जानू जानू तरी नशी वाजचा आवाज काढेल, ए राजू आण राजू, आणि थोड्या तो व संगतीचा विषय नाही. संगत 5 वर्ष तुम्ही माझ्यावर बारी नाही केला, पण मी थांबले नाही आणि मी कोणाच्या पायापर्यंत गेलोय नाही, काय लक्षात घे. पहिला समीर कदम अजून पण सांगतो, कोणाच्या पायापर्यंत गेलो नाही, भजनाच्या पायापर्यंत. आपण आपल्या नावावरती ठाम आहे, जे करायचं ते करायचं. भजनामुळे आज जो देह असवा, उद्या अलिबागला जाणार, परवा परत आमच्या गुंडूबोन बरोबर वारी 23 तारीखला, 25 ला परत येतो, बरोबर की नाही, परत 27 ला मुंबईत वारी आहे. काय माझा जीव म्हणत सांगा, 365 दिवसातले 300 दिवस मी बाहेर असते, फक्त 65 दिवस घरात, तरी 2 शिरत. सोपी गोष्ट हे लिहून काय म्हणता तुम्ही नको, कारण तुमचं शांत माहिती आहे. जुना फाडा या सोप्या खायच्या सुपाऱ्याच्या झाडात लक्षात असा झाड आलं तरी सुपारी धडाधड, फक्त बेडे स्वरूप कोणाकडे देतात ह्याच्यात असू दे, जास्त काय बोलत नाही. पण बुवा आज तुम्ही सांगितलं की जीवनात सर्वात मोठा काळ असतो. आज प्रत्येकाचा काळ असतो, कोणाचा काळ कमी असतो, कोणाचा काळ जास्त असतो. आज तुमचं नाव उत्तरोत्तर होऊ द्याशी त्या गणपती गजाननाच्या चरणी प्रार्थना करतो. त्याच्यासाठी विचार आणि बुद्धी चांगली दिली, बरोबर ना. तसं जर तुम्ही 5 वर्षापूर्वी केला असता तर 5 वर्ष तुमका थांबायचं लागलं नसतं. तुमची बुद्धीच चांगली नाही ना. तुमचं वय किती आता, किती अजून कोवळा, म्हणजे ह्यांका ते ह्याचे सुपारी द्यावा, कोवळे वले वले द्या, वले कोवळा म्हणता, शिपटा शिपटा तो घडत द्यावा, शिपटा. आज खरोखर बुवा कार्यक्रम कोणता आहे आणि त्या कार्यक्रमाबद्दल आपण बोलणं गरजेचं आहे. बाकी काय नाही. मी सिद्धेश शिरसाट साहेबांबद्दल गाणं बोललो कारण त्यांचा बर्थडे होता. ज्याच्या नशिबात आहे ना त्याला मिळणार ना. मला सुचलं, मी लगेच गाणं गायलं, झाला त्यांचा वाढदिवस साजरा केला. पण तुमका तर सुचलं नाही कारण तुझी अगोदरच आवडली काय. ऐक तरी काय नागपुडी आहे, तुका काहीतरी वेगळं वाटतं, समजला. आज या ठिकाणी सन्माननीय निलेश राणे यांच्या संकल्पनेतून जो हा गणराया या ठिकाणी स्थापन झालेला आहे. आज खरोखर राणे कुटुंबीय म्हटल्यानंतर आज त्यांच्यावरती एक गाणं म्हणण्याचा प्रयत्न करतोय. रुपावलीच्या अगोदरच म्हणतो कारण वेळ कमी, जसं जसं वेळ वाढत जाणार तसं तसं, कारण ह्या माणसाने रुपावलीतच एवढं वेळ काढलेला, तो गजरात किती काढील याची काय गॅरंटी नाही. या ठिकाणी ओंकार कुलस्वामी मित्रमंडळ वालावर चव्हाणवाडी यांच्याकडनं 200 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय शरद मांजरेकर उपसरपंच गोळवत यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे दर्शन परब युट्यूब चॅनलचे मालक यांच्याकडनं युट्यूबला आपलं गुगल पेला 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आलेलं आहे. स्वीकार करते, आभार मानते, धन्यवाद. मनोवर वरलं या तुझं
आता मन भरलं या तुझं. 5 वर्षानंतर मन भरलं या तुझं, आता मन भरलं या तुझं. तारी करून तुझं म्हणशील गाण्याच्या चालीवर आता हे ट्रेंडिंगचं गाणे, नवीन नवीन गाणी येतात. मुळीच नव्हतं काना एकाना आता नाही बघणार कानो. मुळीच नव्हतं काना माझ्या मनात तुझ्यासाठी तुमच्यासाठी नारायणरावजी राणेसाहेब आणि नितेशजी राणेसाहेब यांच्या या कुटुंबियांच्या वतीनं सिंधुदुर्गचा राजा प्रतिष्ठान बुवानी सुंदर काय काय सांगण्याचा प्रयत्न केला. पण बुवा आज महत्व कशाला दिलं पाहिजे. बुवानी सांगितलं की गणपती गणपती 4 अक्षर आहे, पण गणपती हे आपलं हिंदू धर्माचं प्रतीक आहे. बुवा बरोबर ना. आराध्य दैवत आपण ज्याला म्हणतो त्याच्याबद्दल आपण 2 गोष्टी तरी सांगणं गरजेचं आहे. लक्षात दिला. उगाच तोंडाची बडबड 4 आवाज काढले म्हणजे भजन नाही बुवा. आज समीर कदम भजन क्षेत्रात टिकलो कशा. मी 2 गाणी म्हटले तरी पब्लिक खुश. लक्षात दिला. पॅन घेऊ नको आता किती घेतलं. नक्की शाला होते काय. हो जेवढं जीव हा तेवढं काढलं. सन्माननीय रमेशजी सोनवडेकर
यांच्याकडनं हे माझ्यासाठी 501 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आलेलं आहे. स्वीकार करतो, आभार मानते. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. होय त्याचप्रमाणे सुरेशजी पिंगुळकर यांच्याकडून माझ्यासाठी 101 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आहे. स्वीकार करतो, आभार मानते. धन्यवाद. राजा माणूस दिलाचा नेता मोठ्या मनाचा, राजा माणूस दिलाचा नेता मोठ्या मनाचा, समृद्ध कोकण ध्यास नित्य असतो त्यांचा, समृद्ध कोकण ध्यास नित्य असतो त्यांचा. कोकण आवर्जून तिथे धावून जातात बरं ना. कोणाचा ऍक्सिडेंट हो तिथे ना नितेश राणे साहेब पोहोचलेले असतात. त्या कुटुंबियाला भेट देणं. निलेश राणे साहेब, नारायणराव राणे साहेब हे कुटुंबीय म्हणजे राणे कुटुंबीय. आणि आज या अखंड सिंधुदुर्गाला बघा त्यांनी सिंधुदुर्गाचा राजा म्हणजे प्रतिकृती लालबागच्या राजाची त्यांनी आपल्याला इथे देऊन ठेवलेली. लक्षात दिलं. गणपती आपल्या घरातला पूजन झाला की त्याच्यानंतरचे हे भव्य दिव्य कार्यक्रम. लक्षात दिलं काय. अय द्वैला आता कोणतं फोन आहे. प्रियसी की आटम काय सांगताय प्रियसीने. हे विषयच काय बोलायचे. अरे महिला बसल्यात काहीतरी चांगलं सांगा. प्रियसीने आटम बाकी तुला काही येणार ना. आणि महिला म्हटल्यानंतर आजूबाजू सिंधुदुर्गामध्ये 1 नंबरला 3 आली आहे की नाही.
एक नंबरला नारी सगळ्या जगात खाली हाय की नाही? आज सगळ्या महिला त्यांना ऍड सुद्धा अशा चांगल्या चांगल्या आहेत ना. लक्ष लगाव तंदुरुस्ती पाव, मोती लगाव कुछ जान जाओ. आणि आमका ऍड काय इजगड लगाव तुझी बघा अगदीच नाही तर बाबळीचे काठे लगाव, चंदन लगाव. व महिला बसले काहीतरी चांगलं सांगा ना. प्रियशी ऐकलं मी हे आपले दिवस आहेत का आता प्रियशी ऐकलं. तुझा वय झाला आता आपण 45च्या पुढे, माझा झाला 41. तुमचा काय हे 60च्या. तुझं माझा आता काय विषय का? काय बुवा काय तिने एवढा आवाज नाही वाटत त्याच्यावर जोक कशी म्हणून म्हणतो बघा. कारण कार्यकर्त्यांसाठी धाव घेणारा एकमेव एक कुटुंबीय म्हणजे राणे कुटुंबीय म्हणून चांगला आणि प्रहार तिखट बोलणाऱ्या तिखट बोलण्याचा कार्य लक्षात घे. तू जसं बोलतोस तसंच मी बोलतोय, पण माझ्यापेक्षा जास्त बोलणार तू. आता प्रहार झेलूची तयारी ठेव. पण आज प्रहारच्या युट्यूबच्या माध्यमातून आमचे प्राध्यापकजी वैभवजी खानोलकर यांनी बऱ्याचशा भजनीबुवांची दशावतारी कलावंतांची वैभवजी खानोलकर प्राध्यापक यांनी बऱ्याचशा भजनी बुवांची मुलाखत घेतली आणि असे काही प्रश्न त्यांना विचारले गेले की सगळे भजनी बुवा सुद्धा बुचकळ्यात पडले गेले नाही काय. आज आमचे बादल चौधरी अरे मालवणी कॉमेंट्री करूची म्हणजे त्यांच्याच कडनं शिकायचं. यो बॉल गेलो आवडच्या होबडी, यो गेलो खोपडी, ही माझी कॉमेंट्री त्यांची वेगळी असते. पण आज सिंधुदुर्गामध्ये सुद्धा असे कॉमेंट्रेटर आहेत मालवणी भाषेमध्ये. आणि मालवणी भाषा जगामध्ये पोहोचवणारे एकमेव म्हणजे मच्छिंद्र कांबळी. आणि आज सिंधुदुर्गामध्ये आजरामर कॉमेंट्रीच्या माध्यमातून करणारे म्हणजे बाजीजी चौधरी. आणि त्यामध्ये हिंदी कॉमेंट्री करणारे आमचे सन्माननीय राजाजी सामंत हिंदी. आणि अगदीच भजनामध्ये सुद्धा एवढं सुंदर निवेदन करणारे. त्याचप्रमाणे आमचे समीर राणे अभिषेक बुवांचे शिष्य आपल्यातून कॉमेंट्री. तू काय होतं ना तू फक्त माईक दिलं भागू खल्ला निवेदन कसं करायचं माईकवर कसा बोलायचं. आता त्या माणसाचा विषयच नाही ना माईक. आता मी सांगलेलं आहे या बाजून घ्यावा त्यांनी ह्यानी घेतल्यानी पहिलो. आता माझा ऐकल्यानी तडेसून घेतल्यानी आता किती मान हलव दे आवाज तू काय तुला चुकी त्यांची नाही ना. नेमका शलाई ते आणि किती शलाई काय शलावणार यांका ते काय बोलतच नाही हो. हल्ले हे म्हणले म्हणून प्रत्यक्ष मदत करू शकत नाही म्हणून त्यांनी निर्माण केले मित्र. आणि
देव प्रत्येकाला भेटू शकत नाही, म्हणून त्यांनी असे निर्माण केले नेते, ते म्हणजे नारायणराव राणे सर. भरून देणार हा विश्वास सगळ्यांचा आहे, कारण कोकणामध्ये काय नाही सगळा भेटतात. सौभाग्यवती प्राजक्ता शिरवलकर या ताईंकडनं 500 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक या गजरासाठी आलेलं आहे. कोकणामध्ये काय नाही हो, कोकणात सगळा ना. कोकणामध्ये चिरे खाली वाळू मिळतात, सुपारी मिळतं. कोकणात आज काम करायला फक्त माणूस नाही, काय बुवा माका कोणी चिरे उचलू बोला आपल्या भोकाने आई शब्द सांगितलं एका बोलवल्या योग दिन नाही तर ओम भक्ती भागवती कोण जातात तरी उचल समजला. पण आपल्या कोकणात आज काम करून दिले कोण? कर्नाटकचे लोक इले की नाही. विनोद झालो मी सांगतोय, विनोद होता म्हणून कर्नाटकचे लोक इले, त्यांनी येताना आपल्या फॅमिली पण घेऊन इले, आपल्या मुलाबाळांना आणल्याने आणि आमच्या मराठी शाळेत शिका घातल्याने, मराठी शाळेत शिका घातल्याने. आणि गंमत काय झाली त्या दिवशी आमच्या शाळेत असंच बाजू केलोय, शाळेत गेले नाही बाई गणिताचा तास, गणिताचा तास बाई वर्गात इले. बाईंचा विचार पडला आज काय करायचा, बाईने विचार केले नाही डायरेक्ट पाडच विचारायचो. पहिले एका वर्गा कुठे म्हणतात ए डायरेक्ट 700 पाडू 7 के काय. त्या कर्नाटकवाल्यांची नाव काय बुवा तुमचं माहित आहे? यांडाप्पा, मांडाप्पा, दिनू दिनू पप्पा, संतू अप्पा, समीर कक्का, अशी त्यांची नावा. परत त्यांनी आपल्या मुलांना शाळेत घातलेली मराठी बाई वर्गात दिले, डायरेक्ट पाडो विचारू सुरुवात केल्याने. पहिल्या वर्गात उतरलेली ए 7 के काय, दुसऱ्या विचारलेली 7 दुने काय, तिसऱ्या विचारलेली 7 त्रिक काय, चौथ्या विचारलेली 7 चोक काय, आणि 5वं होतो तो कर्नाटकवाल्याचं पोरलं. त्यांनी बाईने विचारलेली 7 काय, घामाघूम झालं होतं म्हणता नाही ना बाई नाही मी 7 नाही मी गुंडाप्पा. असे पण जोक होतात ना, असं सांगणार नाही. अरे जोक काय त्या दिवशी आमच्या बाजूक एक मुंबईवाली म्हणजे इली ती आपल्या नवऱ्या बिऱ्या घेऊन आपल्या गावच्या अडाणी मैत्रिणी भेटत गेली. त्या पोरग्यांना खाऊ घेऊन इली, खाऊ वगैरे घेऊन इली. आणि त्या मुंबईवाली चाय बी झाल्यानंतर ती मुंबईवाली मैत्रीण ती आपल्या मैत्रिणी सांग लागली म्हणतात मी माझ्या ह्यांची ओळख करून देते. आणि आपल्या नवऱ्यात बोलवल्यान, पोरग्यात बोलवल्यान आणि गावच्या मैत्रिणी ओळख करून देऊ लागली. आता ती मुंबईवाली जरा स्टाईल तिनं ओळख करून दिल्या. हे बघ हे उभे ते माझे मिस्टर, मी त्यांची वाईफ आणि बाजू पोरग होता हा आमचा बॉय. ओळख काय दिल्या मिस्टर वाईफ आणि बॉय. इतकी ऐकल्यावर ती गावची मैत्रीण ती गप्रवास ती जर अडाणी होती, तिनं आपल्या भावाक बोलवल्यान म्हणतात तू ओळख करून दिली ना मी पण देते. तिनं आपल्या भावाक बोलवल्यान, वर्ग्याक बोलवल्यान आणि तिच्या स्टाईल मध्ये ओळख करून देऊ. आपल्या स्टाईल मध्ये देऊ का ना, तिच्या स्टाईल मध्ये बघ तू ओळख करून दिलं. उभा ना हे माझं मीटर, मी त्याची वायर आणि बाजू पोरग होतो ह्या आमचा बिल. असा संगत मी फंगत काय करूच्या काय तुम्ही
धन्यवाद. गजर पहिला का घेतला याचं कारण सांगतो. कारण माझा गजर येईपर्यंत भजनरसिक अर्धे अधिक निघून पण गेले असतील. कारण यांचं रुपावळी झाल्यानंतर बुवांचं गजर आहे. ते गजरात किती वेळ काढतील हे मला माहिती आहे. त्यामुळे अगोदर स्वीट अँड शॉर्ट. आता रुपावळीचा अभंग घेतो आणि बुवांकडे देतो. देवाची द्वारी ₹101 बहुमूल्य पारितोषिक स्वीकार करते. आभार मानते. धन्यवाद.